परत दोघांची मंत्री आणि त्याचं प्रेमात झालं वाढतो होता मोठी नोट घे आमच्या संपूर्ण पार्श्वकडे सगळं नाट्यमंडळाच्या कलेचा हे 500 रुपयाचे वाचलेलं आहे
बाळ गोटस्करांच्या त्रिवार होणार आणि कैलासवासी शंकर गोटस्कर यांच्या आत्म्याची शांती लावून अशी ईश्वरजनी प्रार्थना करतो आणि या भूमिका यावेळी तुमची रुग्णांची मदत मिळली आता विलंब नकोय लवकरात लवकर शुभमंगल सावधान सावधान आणि चांगल्या संसार भाई भाई रोहित घाबरू नका. हे विचित्र साक्षी पाहता क्षणी मनात संभ्रम निर्माण झाला असेल, पण लग्नाचा शुभारंभ झाला आणि आनंदाप्रित्यर्थ आमचं आगमन झाले आहे. युवराज, या तुमच्या लग्न सोहळ्यात आम्हाला सहभागी व्हायचंय आणि 16 दिवसपर्यंत लग्न सोहळा तुमच्या मही पात्रापर्यंत त्याचा सुखद आनंद आम्हाला घ्यायचा आहे. युवराज, आज
अहो पहा ना, हे पक्षी जणू काही बोलू लागले. असा चित्रा हे पहिला प्रथमच पहा. हे वहिनी, अगं यार, आश्चर्यासारखं काय? पक्षी बोलतात म्हणून तुला आश्चर्य वाटलं. आश्चर्यच वाटू लागलं मला. अगं हे आज नव्याला नाही काही घडलंय. म्हणजे काय म्हणायचं मला? अगं जेव्हा लंकेचा राजा रावण आणि रावणाने जेव्हा सीताबाईचं चौर्य कर्म करून घेऊन जात होता, तेव्हा चैत्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. बहिणी बोलला, पण ते त्यावेळी त्या पक्षी बोलले. मग यात नवीन काय? युवराज नाही म्हणू नका. तुमच्या मही पाताळापर्यंत लग्नाचा सुखद आनंद घ्यायचा आहे. हे आकाशात भ्रमंती करणारे दोन पक्षात तुमच्या मही पाताळापर्यंत प्रवेश करण्यासाठी आज वरची विनंती तुमच्यावर करत आहे. हे मुख्य पक्ष तुमची इच्छा आहे की आमच्या सम्राट महिपाताळापर्यंत यावं. जरूर युवराज, काल वेळात आपली इच्छा पूर्ण कर. ही तर तुमची इच्छा आहे. चला या सल्ला. चला म्हणलं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः स्थापना केली. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय या महामंत्राचा जयघोष करो. आपल्या दैताने आणि कैलासी वास्तव्य करा. शिव शंभू महादेव या महादेवाची आराधना करावी. या थोर महत्वाचा दर्शन या एकांत असते. आपला आम्ही विचार करतो याला कारण आहे तुझ्या माझ्या प्रेमाचा नक्की आमच्या वंशाचा वंशांतून एवढंच नव्हे भावी पिता राजकुमार ज्याचा गुणगौर या सगळ्या देश मानवर केला. माझा लाडका बाळ आपल्या मातृभूमी निघून गेले आणि मातृभूमी राहून हात घेणार हा शुभ टीका आणि यामुळं आपण शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर शंभो कुमति अरुणिया ज्ञान जाओ.
सदाशिवाय 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 मृदुंगवादे कंठधारवर मृदुंगवादे कंठधारवर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हर हर आणि तो आता या ठिकाणी येईल त्याची मुंबई मात्र आहे मला त्याला आतुरता निर्माण झाली शंकर मोठस्कर याच्यात स्मरणार्थ बाळा मोठस्कर तरी मोहोळ पारिस्थिती आहे त्यातून ते आभार म्हणून यातला स्वीकार करतो आहे त्याचप्रमाणे सचिन नवाल राहणार बेगुर्गा भेंडमळा रिक्षावाले तरी मोहोळ पारिस्थिती नाही त्यातून ते आभार म्हणून यातला स्वीकार त्याचप्रमाणे बाळा कुंभार राहणार हिंगोळी तरी मोहोळ पारिस्थिती नाही त्यातून ते आभार म्हणून यातला स्वीकार करतो सचिन नवा राणा वेगुर्ला भेंडमळा रिक्षावाले यांनी माझ्या कलावराची मुंबईच्या प्रकारचं भाषण तुम्हा सर्वांच्या आभाराचा स्वीकार केला त्याप्रमाणे कैलास शंकर गोटस्कर यांच्या स्मरणार्थ बाळा गोटस्कर यांचे सुद्धा आभार या मुंबई भाषेचा स्वीकार केला त्याचप्रमाणे नटवरील नटसम्राट लोकराजा सुधीरजी कळीकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे परममित्र बाळा कुंभार राणा पिंगोळी यांनी माझ्या कलावराची मुंबईच्या प्रकारचं भाषण तुम्हा सर्वांचे आभार म्हणून या मुंबई पक्षाचा मी स्वीकार केला. आश्चर्य वाटलं एनाकडे लक्ष लागले असताना खिना परिचय विमानाच्या वकिलांनी केव्हा पाहिजे पण अरे वाकुळी वास्तवा करणार आमचा राज एक सुंदरवती तिच्याकडे घाल प्रस्तावया काय आशीर्वाद देऊ मोठा निर्माण झाला कारण हिच्याकडे पाहिलं असेल सौभाग्याचे अलंकार देहावर दिसले पण आम्ही ठरविल्याशिवाय आमच्या भावाचे लग्न झालेलं नाही पण आशीर्वाद कोणता द्यावा हा एक प्रश्न आमच्या हाताने वास्तव ठेवला. पण पिताजी असंच काही काय म्हणलं अरण्याच्या ठिकाणी हिच्यावर संकट निर्माण झालं. एक भलीमती मगर मगरीनं तिला गिळंत करण्याचा प्रयत्न केला. धावा वाटतो शब्द हिच्या मुखातून बाहेर पडला. आमची पावलं तिथं पडली. परोपकार सगळा धर्म आणि मला परोपकार केला तो यशोदी तिला गेला आणि आम्ही ठरवलं केलं तुम्हाला कैवारी हो गेलो चव्हाण म्हणून
राजस्याचे आम्ही विराजमान झालो. दुसऱ्यावर उपकार करून आपला सर्व बसलं. पुढे काय नाही. नंतर इथं माझं प्रेम व्हावं आणि प्रेमाचं रूपांतर वाद निकिनाथ बोल. त्या प्रत्यक्ष नारद हे दिव्य मूर्ती आणि त्याच्या साक्षीला लग्नाचा समारंभ. आम्हाला क्षमा कारण आम्ही लग्नाचा बोला वेळा बोलली अंतवन्न कुरुंद पुस्तक कारण हे झाला ग्रंथ कारण आम्हाला हवी तशी अजून पण योगायोगारो तुम्ही इतका सौभाग्य आम्हाला मिळाली. पण आज हा समारंभ परमेश्वर घेऊन आणले. यालाही भिकाजी आणि मागं पुढं बघतोय याला. नाकस गो अशी पाखरे येते आणि स्मृती घेऊन राहते. दशोत्तरेच्या कादंबरीतील कधीही न विसरणारा असा क्षण तो म्हणजे माझे गुरु लोकराजा सुधीर कलिंगन. आतापर्यंत कलाकार भरपूर होऊन गेले आहेतही खूप होतीलही भरपूर पण लोकराजा सुधीर कलिंगन यांच्यासारखा दुसरा कलाकार कधीही होणार नाही. ही दशोत्तराची वेगळीच कोपरी निर्माण झाली ती कधीही न मारणारी. असे माझे गुरु लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या आठवणी वृत्तांत त्यांचे मित्र बाळा कुंभार यांनी माझ्याकडून गौरवाची कोमल पाठवली आहे. बाळा कुंभार यांचे मनपूर आभार मानून लोकराजा सुधीर कलिंगन यांच्या आत्म्याला परमेश्वराची शांती लावू द्या अशी ईश्वराची प्रार्थना करून पारसेकर गमन बसा. त्याचप्रमाणे नाटक ओंकार डेकोरेटर श्री मालक सन्माननीय कृष्णा पवार राहणार गोटोस यांनी सुद्धा माझ्या कलाकुलाच्या वर्णनासाठी बोंबल चमचले. ओंकार डेकोरेटर श्री मालक कृष्णा पवार राहणार गोटोस यांचे आभार मानते. गणपतीला नमस्कार करून माझ्या पारसेकर दशावता नाट्यमंडळी नाटक श्री भिकाजी गणपत नाईक राहणारे महादेवचे केलवडे यातकडून माझ्याकडून गौरवाची बोंबल पाठवली आहे. श्री भिकाजी गणपत नाईक यांचे मनपूर आभार मानून आमच्या पारसेकर दशावता नाटक बसवते. श्रीमान भिकाजी गणपत नाईक राहणार माझ्यावर केलवडे त्यांनाही बोंबल पाहिजे दिलंय. त्यातून ते आभार मानून आम्ही माझ्या पुढे कशासाठी पाहतो सोड यालाही कारण काही घडलंय का? अचानक आश्चर्य घडले. जेव्हा इतकं माझं लग्न झालं ना तेव्हा बाबा दोन पक्षांचं आत्महत्या. पण आश्चर्य एका गोष्टीचं त्या पक्षी बोलत होते आणि त्या पक्षांची इच्छा की आमचा विवाह झाला हे आनंदाचे क्षण 16 दिवसाचा सोहळा त्यांना पाहायचा म्हणून अशी इच्छा या वही पात्राबाई आली. त्याला तुम्ही घेऊन आला. पशुपक्षाला इच्छा निर्माण झाली. आनंदाचा सोहळा पाहावा या थोर महत्वाचा क्षण यांचा अशोक
केल्या याच्याही मुळाशी कारण आहे. याच्या मुळात याचं कारण ते आमचं आहे. हे राज्य बिघडवण्यासाठी मायावी विद्येचा वापर केला. ज्याच्या सहकार्यानं तुमच्या राज्यात प्रवेश केला. माझ्या सहकार्यानं म्हणलं एकच याच्या आमच्या येण्यापूर्वी या ठिकाणी दोन पक्षी आले होते. ते पक्षी म्हणताय कोणी दुसऱ्या नको. एक संतोषाचं आणि दुसरा संतोषाचं नको. पण त्याला मला प्रश्न निर्माण झाला. एक सम्राट म्हणून हे सारे क्षत्रिय एक शांत जगाखाली वाचवलं जातोय. पण तुम्ही म्हणता ते मोठं ते गुरुराजा महत्वाचा ठरवलं येतोय. काय संबंध आहे तुमचा? संबंध आहे का? ज्या राज्याचा आपण भोग घेतात ते राज्य आमच्या पितृदेवतेचं आहे. अर्थात ते राज्य आमच्या स्वाधीन व्हायला हवं. आपली पितृदेवता होय. कोण मग? पण त्याच्यामुळं आपलं एक सकल फार व्हायला पाहिजे. यांचे मी दोन पुत्र होय. आणि ते माझ्या पिढ्यासाठी आमचं साम्राज्य हे रहे. अयोध्येचा पूर्णभूमीचा जन्म झाला. पण आपले गुरुदेव आणि वशिष्ठ महामुनी यांचा शब्दानुसार घेऊन हे सारे महिपातळ साम्राज्य आणि अधिकृत केले. अर्थात विरोध करून त्याला ठरवा हा तुझा हरव आहे. ज्या देहात तुम्ही गेलात, तुमची भीक सर्व जगातून घेऊन जाण्याची गेली. अर्थात तुमचा अधिकार नव्हता. यावेळी योग्यची संधी साधून इथवर येण्यासाठी आम्ही तत्पर ठरलो. ते सहजासहजी माघारी जाण्यासाठी नव्हे. यावेळी जे शब्द आमच्या मुखातून बाहेर पडले ते शब्द सत्यात आम्हाला उतरवायचे. शब्दात करून टाका. हे युवराजाला बोला. सत्यात त्याला उतरवायचे.
नाही हे राजा जा वेदना जा यात्रा आम्ही बघितला माता पिता विरा आम्ही जा यात्रा बघितला एक यात्राचा तुला जायचा आहे सत्य बुडायला ठेवा सत्य राजा सत्य सौभाग्यवती रक्षण रोज राजा ईश्वर आपल्या जीवनात करू शकला नाही पक्षाचा सर्व जनाने मायावी दानव ईश्वर तरी जनजीवन ते कला केला एवढा स्वतः माझ्या धर्मवंताला त्याच्या मुखातील काय शब्द बाहेर पडला बाबा शांत म्हणाले कि राजा तुझ्या मुलात जर का शील तुम्हारी दृष्टीने तर राजा तुझा आईच्या प्रेमा विना मी पोरगा झालोय निदान माझा बाप मला मी गेलो तर गेलो तरी माझ्या सगळ्याला का अर्थ राहिलाय अरे जन्माला साथ उगवता धुवाचा तारा म्हणून युवा पिढीचा युवा राजा म्हणून समाजाला तुझ्याकडे पाहिलं अरे आम्हा सारखे राजाला धरला अस्ताकडे निघालेल्या धुवाचे तारे माझ्या जीवनाला पूर्ण विलास द्या नाही फोन करणार ते पुन्हा
गणपती एवढं काय आम्ही गेलो. बाबा आम्ही जाऊन भाजावणी काहीतरी मागतंय अरे केक कापू का पिंट्या केक कापू हा झालं अरे पौराणिक सिद्धांत साधना असता काय या महिला सगळा एकदा दबाव देश मानवर होता अरे काची करा बाबा थया आजोबा बाबा आजोबा हे आता होतो तुम्ही जगाचा विरोध घेऊन जर केला तरी जग मला काय म्हणलं नाही बड्डे करू ना जग एकच म्हणेल तुझं असेल त्या पोराच्या स्वतःच्या सुखासाठी आपल्या आईला बरोबर हय गाडी लावला होती हय गणपतीची काय लावलंय त्यासाठी संपला का तरी मोबाईल फोटो काढ तरी काढ फोटो काढला काढू पुरस्कार गावला महाराष्ट्र राज्य पुरस्कार ओमप्रकाश चव्हाण गावला जी बटन घालला सिद्धेश म्हणून करा नाही तेव्हा आजगाव कराकडे माझा बाप मला जगात ठावाय तुम्ही जर माझं शिर पाहिलं ना तर या पोराच्या रक्ताने मारत होतो तो नारायण असे करतो ह्याच भाव नितीन असे माझ्या तरी बापाचा केवळ मी मोठवादी केव्हा तो नारद होतो तो हिरो म्हणून एकदा हिरो केलेला विचार कधी साधो तो कडको तो नारद माका तरुण फोन केलाय बर्थडे अरे नाटकात मला भेट घेतो असला भारी आवाजच भारी आवाज भारी दोघांचा आवाज भारी दणकेबाज आवाज कोणाकडे होतो कोणच वर्षार वर्षाकडे घेतला नाही कोणी तशीच आवाज
सुसेना केवळ वैतागाचा काय माझ्या जीवनाला अर्थ आहे तुमच्या कुटुंबाचं हे लावून नका. म्हणून आणि असं अहो, याच्या लय होते. कारुण्याच्या मोठमोठं संधी. हे महापद्रत आहे. राजा नीलकंठ. जीवाच्या म्हणून सांगितलं माझा संसाराचा सायबा असा निघाला त्या परमेश्वराला माझ्या जीवनाला एक मूर्ती आता मी कुणाच्या कुणाकडे आश्रय होय ह्यानं मच्छी आणली मच्छी आणली संध्याकाळी जेवण जायचं होतं मच्छी आणली मच्छी पकडत पण खाता तो उद्या नाही आला माझ्या आशेचा अंगात माय नाही काय आता या मूर्तीला गर्दी जाम झाली रे नवीला झाला. पण हो, माझ्या जीवाची विनंती. सावध हो. सावध. बाबाचे काय बोलतात लढाई लढाई. मी सावध असा इथला आदंड मी कसा इथला नाही म्हणत. काही केवळाचे कृत्य आज राज राजेश्वराला नीलमेघाला करावं लागलं. कारण सौभाग्यवतीवर प्रवेश केलाच नको.